नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आता टेन्शन संपलं। आता दर महिन्याला तुमच्या खात्यात येणार इतकी रक्कम, सरकारने वाढवली पेन्शनची रक्कम, याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता कशा पद्धतीने दर महिन्याला तुमच्या खात्यात किती रक्कम येणार व सरकारने वाढवलेली पेन्शनची रक्कम काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, टेन्शन संपलं, आता दर महिन्याला तुमच्या खात्यात येणार इतकी रक्कम, सरकारने वाढवली पेन्शनची रक्कम। बघा, अपडेट काय आहे, पेन्शन अपडेट। केंद्र आणि राज्य सरकार आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या मागासलेल्या वर्गासाठी वेळोवेळी अनेक लोकहितकारी योजना राबवतात। या योजनांचा उद्देश हे दुर्बल वर्गाला सशक्त करणे हाच आहे। या योजनांपैकी एक आहे विधवा पेन्शन योजना। बघा, या पेन्शन योजनेचा लाभ हे विशेषतः अशा महिलांना मिळतो ज्या विधवा आहेत आणि गरिबी रेषेखाली जीवन जगत आहेत। या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना सरकार दर महिन्याला आर्थिक मदतीच्या स्वरूपात काही रक्कम देते, ज्यामुळे त्या आपले जीवन हे अधिक चांगल्या प्रकारे जगू शकतील। बघा, प्रत्येक राज्यात वेगवेगळी रक्कम निश्चित। विधवा पेन्शन योजनेअंतर्गत प्रत्येक राज्यात आर्थिक मदतीसाठी वेगवेगळी रक्कम ही निश्चित केली आहे। उदाहरणार्थ, महाराष्ट्र सरकार विधवा महिलांना दर महिन्याला 900 रुपये पेन्शन देते, तर हरियाणामध्ये पेन्शनची रक्कम 2250 रुपये आहे। पेन्शनची ही रक्कम दर महिन्याला विधवा महिलांच्या बँक खात्यात थेट ट्रान्सफर या ठिकाणी केली जाते। हरियाणाबाबत सांगायचं झाल्यास ही सुविधा अशा महिलांसाठी उपलब्ध आहे ज्यांचे वार्षिक उत्पन्न हे 2 लाख रुपयांपेक्षा जास्त नाही। बघा, विधवा पेन्शन योजनेसाठी अर्ज कसा करावा, अधिकृत वेबसाईट तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। तिथे विधवा पेन्शनचा तुम्हाला पर्याय निवडावा लागणार आहे। त्यानंतर अप्लाय नो वरती क्लिक करावं लागणार आहे आणि नोंदणी फॉर्म तुम्हाला भरावं लागणार आहे आणि या फॉर्ममध्ये सर्व आवश्यक माहिती योग्य प्रकारे तुम्हाला भरावं लागणार आहे आणि अर्ज प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुमचे काम या ठिकाणी पूर्ण होईल। बघा, इतर राज्यातील पेन्शन रक्कम ही खालील प्रमाणे आहे। आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये 900 रुपये प्रतिमाह, दिल्लीमध्ये 2500 रुपये प्रत्येक 3 महिन्यांनी, राजस्थान या राज्यामध्ये 750 रुपये हे प्रतिमाह, उत्तराखंड या ठिकाणी 1200 रुपये प्रतिमाह आणि गुजरात या ठिकाणी 1250 रुपये प्रतिमाह आहे। बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे, याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।